शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 6 ऑगस्ट. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 7 ऑगस्ट. आपण जर हे 2 दिवस जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आता पावसाला सुरुवात ही होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपण सावंतवाडी जर परिसर बघितला महाराष्ट्रामध्ये तर सकाळपासूनच या भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. आणि संध्याकाळी जर आपण बघितलं तर संध्याकाळी या भागात 4च्या आसपास सावंतवाडी, पणजी या भागात जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे. कणकवलीमध्ये देखील तीच पावसाची परिस्थिती आहे. कणकवली, राजपूर, देवगड, विजयदुर्ग, मालवण, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड, चिपळूण, सातारा हा जर परिसर बघितला तर या भागात आपल्याला जास्त नाही पण रिमझिम पावसा 4च्या दरम्यान दिसत आहे का. त्याचबरोबर आपण जर कारेगाव हा परिसर बघितला इथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. वाई परिसर बघितला तर वाई, भोर, महाबळेश्वर, महाड, खेड, चिपळूण, दाभोळ, दापोली, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, नागठाणे, मुरुड, जंजिरा, लवसा, त्याचबरोबर लोणावळा, कर्जत, पेण, कोळगाव, बदलापूर, शहापूर हा जर परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. शेतकरी मित्रांनो आपण जर ठाणे, मुंबई, नवी मुंबई हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला म्हणजे जास्त नाही पण रिमझिम पाऊस हा दिसत आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर शहापूर परिसर बघितला, वडा, शहापूर, खंडाळा, तर खंडाळ्यामध्ये पाऊस आहे पण शहापूरमध्ये रिमझिम नाही पण ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर वसई विरारमध्ये देखील ढगाळ वातावरण असेल. बोईसर, धानूमध्ये देखील जास्त नाही पण रिमझिम पाऊस असेल. वापी, वलसाडमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल. त्याचबरोबर पेठ, त्र्यंबकेश्वर हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात पाऊस हा पडेल. नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर नाशिक परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. नाशिक, दिंडोरी, त्याचबरोबर सिन्नर, निफाड, चांदवड, त्याचबरोबर मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, नांदगाव, मालेगाव, त्याचबरोबर सटाणा, नामपूर, पिंपळनेर, साक्री, त्याचबरोबर धुळे, अंबळनेर, पारोला, त्याचबरोबर पाचोरा, चाळीसगाव, कन्नड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. त्याचबरोबर जळगाव, बोदवड, चोपडा, अंबळनेर, शेवगाव, त्याचबरोबर भोकरदन, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, मलकापूर, जळगाव जामन, त्याचबरोबर खामगाव, अकोला, पाटी, त्याचबरोबर अंजनगाव, अकोट, अचलपूर, त्याचबरोबर आपण जर अमरावती, नियर यवतमाळ, पुलगाव, कळंब, वर्धा, त्याचबरोबर तेलगाव, त्याचबरोबर आपण जर सावनेर, नागपूर हा परिसर बघितला, त्याचबरोबर उंबरेड, पावनी, त्याचबरोबर हिंगणघाट, वरारा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला म्हणजे जास्त नाही पण ढगाळ वातावरण या परिसरात दिसत आहे. नागपूरमध्ये आपण जर बघितलं तर रात्री आपल्याला म्हणजे 7च्या आसपास नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, आमगाव, देवरी या भागांमध्ये म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही पण मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात असेल. दुपारी 4च्या सुमारास देखील नागपूर, रामटेक, तुमसर या भागामध्ये आपल्याला पाऊस हा दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण जर खाली गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोलीमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात संध्याकाळी 5च्या सुमारास पाऊस दिसतोय. चंद्रपूर, वरारा, हिंगणघाट घाट, चिमूर, वरारा, चंद्रपूर, पांढरकवडा, आदिलाबाद, त्याचबरोबर अरणी, यवतमाळ, पुसद, उमरखेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला, खामगाव, चिखली, जिंतूर, परभणी, जालना, अंबड, भोकरदन, शेवगाव, बोदवड, जळगाव, त्याचबरोबर चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, जामखेड, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, मालेगाव. तर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला जास्त नाही पण ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो आपण जर शुक्रवारी 7 ऑगस्टला जर बघितलं
तर 7 ऑगस्टला आपण इथे जर बार्शी परिसर बघितला धाराशिव, तर पूर्णपणे आपल्याला या भागामध्ये कोरडं वातावरण 7 ऑगस्टला दिसत आहे शुक्रवारी. सोलापूर, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, दौंड, त्याचबरोबर कात्रज, जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, कोपरगाव, त्याचबरोबर मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, अंबळनेर, जळगाव, बोदवड, शेवगाव, चिखली, खामगाव, मेहकर, अकोला, अकोट, बुऱ्हाणपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अमरावती परिसर जर बघितला तर अमरावती परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे, कुठलाही पाऊस नाही आहे. आता नागपूरमध्ये जर बघितलं आपण, नागपूरमध्ये आपल्याला 5च्या सुमारास शुक्रवारी 7 ऑगस्टला 5च्या सुमारास रामटेक, नागपूर, भंडारा, तुमसर, त्याचबरोबर सिवनी, गोंदिया, देवरी, साकोली, त्याचबरोबर चंद्रपूर, वरारा, हिंगणघाट हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पावसा दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. अजून बघूया आपण कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला वातावरणामध्ये मोठा बदल हा दिसतोय. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे, पण कुठेही पाऊस काही दिसायला तयार नाही. इथे जर आपण सोलापूर परिसर जर बघितला तर सोलापूर परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला काही प्रमाणात दिसत आहे. बाकी बार्शी, बीड, लातूर, परभणी, त्याचबरोबर नांदेड, उदगीर, अहमदपूर, उमरखेड, पुसद, हिंगोली, वाशिम, त्याचबरोबर मेहकर, चिखली, परतूर, जालना, अंबड, भोकरदन, शेवगाव, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, जामखेड, कर्जत, त्याचबरोबर इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला, बारामती, दौंड, शिरूर, अहिल्यानगर, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाबळेश्वर, चिपळूण, त्याचबरोबर महाड, लवसा, लोणावळा, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, वडा, घोटी, नाशिक, पेठ हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला जास्त नाही पण रिमझिम पाऊस हा दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे जे वातावरण असणार आहे 2 दिवस, यामध्ये वादळी वातावरणाचं प्रमाण देखील काही प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे 2 दिवस म्हणजे गुरुवारी 6 ऑगस्ट आणि शुक्रवारी 7 ऑगस्ट हे जर 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, या 2 दिवसामध्ये वातावरण तुमच्या भागामध्ये कसं असतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.